नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB कॅप राऊंड 3 ची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि यासाठी आता कॅप रजिस्ट्रेशन आणि कॉलेज ऑप्शन विषयी नवीन नोटिफिकेशन वेबसाईटला आलेलं आहे. तर ज्या विद्यार्थी मित्रांचं फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव नव्हतं किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं नाही, असे विद्यार्थी नव्याने कॅप रजिस्ट्रेशन करू शकतात, त्याचा फॉर्म एडिट करू शकतात. डॉक्युमेंट रिजेक्ट झाले असतील तर ते देखील आपण या ठिकाणी अपडेट करू शकतो. तर हे सर्व डॉक्युमेंट अपडेट वगैरे कशा प्रकारे करायचं, डेट काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला पहिल्या वेळेस आला असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, आपण जेव्हा LLB 3 इयरच्या कॅप पोर्टलला येऊ तर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक वरती मेसेज आहे, कॅप राऊंड फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड, प्लीज रीड नोटिस नंबर केअरफुली. आणि त्याच्याच पुढे न्यू रजिस्ट्रेशन फॉर्म एडिटिंग फॉर कॅप राऊंड 3 हॅज बीन स्टार्टेड फॉर नॉन मेरिट लिस्ट कॅन्डिडेट्स. College option form filling for round 3 will be started from 24/8/2024 to 26/8/2024 as per schedule. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की आमचं नाव हे फायनल मेरिट लिस्ट मध्ये नव्हतं किंवा आम्ही ऑप्शन फॉर्म फर्स्ट कॅप राऊंडच्या वेळेस भरलेला नाही. तर अशा विद्यार्थ्यांना सेकंड कॅप राऊंड साठी ऑप्शन फॉर्म कॉलेज चॉईसेस देता येणार नाहीयेत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट कॅप राऊंडला ऑप्शन दिलेले आहेत परंतु त्यांना आता असं वाटतंय की मला यामध्ये चेंज करायचं आहे, तर असे विद्यार्थी चेंज करू शकत नाही. सेकंड कॅप राऊंड साठी स्वतंत्र किंवा वेगळं असं कॉलेज सिलेक्शन कॉलेज चॉईस द्यायची व्यवस्था नाहीये. जे तुम्ही फर्स्ट कॅप राऊंड मध्ये कॉलेज दिला होता तेच कॉलेज तुम्हाला आता सेकंड कॅप राऊंड मध्ये कॅरी फॉरवर्ड होणार आहेत. आणि थर्ड कॅप राऊंड साठी कॉलेज चॉईसेस द्यायचे आहेत ते 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट इथं वरती नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला दिलेला आहे. आणि याचं फुल शेड्यूल इथं दिलेलं आहे, त्यामध्ये देखील तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईल. तर इथं पहा तुम्ही, कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड 3 विल बी स्टार्टेड फ्रॉम 24/8/2024 ते 26/8/2024. तर आता हे ऑप्शन फॉर्म विषयी झालं. तर 24 तारखेपर्यंत आता तुम्हाला काही करता येणार नाहीये. ज्या विद्यार्थ्यांचं फर्स्ट कॅप राऊंडला कॉलेज ऑप्शन द्यायचं राहिलंय ते विद्यार्थी 24 तारखेला ऑप्शन फॉर्म भरू शकतात. पण ज्या विद्यार्थ्यांनी आणखी रजिस्ट्रेशनच केलेलं नाहीये त्या विद्यार्थ्यांना आता रजिस्ट्रेशन करता येणार आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला सीईटी ची एक्झाम दिलेली असायला पाहिजे आणि सीईटी मध्ये नॉन झिरो स्कोर तुमचा पर्सेंटाइल मध्ये असायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली नाही असे विद्यार्थी थर्ड कॅप राऊंड साठी रजिस्ट्रेशन करू शकत नाही. काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की आम्ही सीईटी एक्झाम केव्हा झाली माहिती नव्हती, तर विदाउट सीईटी कुठल्या कॉलेजला ऍडमिशन भेटेल का? तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याच कॉलेजला सीईटी सेल अंतर्गत जे कुठले कॉलेज आहेत त्या कुठल्याच कॉलेजला LLB 3 इयरचा असेल 5 इयरचा असेल किंवा इतर कुठलं ज्याच्यासाठी सीईटी घेतली जाते तर कोणत्याच कॉलेजला त्याचं ऍडमिशन हे विदाउट सीईटी भेटत नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली आहे परंतु कॅप राऊंडचा फॉर्मच भरलेला नाहीये तर अशा विद्यार्थ्यांनी नव्याने रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे रजिस्ट्रेशन कसं करायचं याविषयीचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला भेटून जाईल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर वरती आय बटन मध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्यावरती क्लिक करा, कशा प्रकारची प्रोसेस आहे ती पहा आणि तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करा. त्याचबरोबर फॉर्म एडिटिंग देखील सुरू झालेला आहे. तुमचे डॉक्युमेंट रिजेक्ट झाले असतील किंवा तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं असेल, कास्ट चेंज करायचे असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला लॉग इन मध्ये जायचं आहे. लॉग इन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अनलॉक ऑप्शन ऍप्लिकेशन फॉर्म हे करायचं आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस फॉर्म एडिट कसा करायचा याविषयीचा व्हिडिओ देखील चॅनलला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर ती पाहून घ्या.
परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ही एडिटिंग फॅसिलिटी कुणाला आहे तर सर्वांसाठी ही फॅसिलिटी सध्या नाहीये. तर ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट रिजेक्ट झालेलं आहे आणि ज्यांचं नाव फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाही, असेच विद्यार्थी त्यांचा फॉर्म, त्यांचे डॉक्युमेंट सध्या अपडेट करू शकतात. इथं तुम्हाला दिलेला आहे फॉर्म एडिटिंग फॉर राऊंड 3 हॅज बीन स्टार्टेड आणि कंसामध्ये फॉर नॉन मेरिट लिस्ट कॅन्डिडेट्स, म्हणजे ज्यांचा नंबर फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये आलेला नाही असेच विद्यार्थी हा कॅपचा फॉर्म अपडेट करू शकतात, त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतात, फॉर्म अनलॉक करून परत एकदा भरू शकतात. मग तुम्ही म्हणाल की ज्यांचं आता डॉक्युमेंट चुकलेले आहेत पण फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे, मित्रांनो लक्षात घ्या, काही विद्यार्थ्यांचं मार्कामध्ये चूक आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना कन्वर्जन सर्टिफिकेट चुकलंय पण त्यांना कॉलेज अलॉटमेंट झालं असेल तर त्यांचं कॉलेज कॅन्सल झालेलं आहे, ऍडमिशन त्यांचं कॉलेजने दिलेलं नाही, रिजेक्ट केलंय. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय तर आपण इथं फुल शेड्यूल मध्ये चेक करूयात की सेकंड कॅप राऊंड मध्ये थर्ड कॅप राऊंड मध्ये आपण डॉक्युमेंट एडिट केव्हा करू शकतो. तर ऑलरेडी फिल्ड इन कॅन्डिडेट्स एडिट द कॅप ऍप्लिकेशन फॉर्म इफ रिक्वायर्ड, तर 25/8/2024 ते 27/8/2024 या वेळेमध्ये तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म एडिट करू शकता. कोण? ज्यांचा नंबर या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट मध्ये आहे, ज्यांचे डॉक्युमेंट ऑलरेडी व्हेरीफाईड आहेत आणि ज्यांनी ऑप्शन कॉलेज ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत, असे विद्यार्थी 25/8/2024 ते 27/8/2024 या वेळेमध्ये त्यांचं कॉलेज ऑप्शन देऊ शकतात. त्याचबरोबर काही चेंजेस असतील, कास्ट चेंज करायचे असेल, मार्क्स चुकले असतील, कन्वर्जन सर्टिफिकेट चुकलं असेल, असे सर्व चेंजेस तुम्ही या ठिकाणी करू शकता. आणि ज्यांचं मेरिट मध्ये नावच नाही, ज्यांचं फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव नाहीये, डॉक्युमेंट रिजेक्ट झालेले आहेत, ऑप्शन फॉर्म ज्यांनी भरला नाही, असे विद्यार्थी सध्या त्यांचा फॉर्म एडिट करू शकतात आणि त्यांचं ऍप्लिकेशन कन्फर्म करून घेऊ शकतात. तर मित्रांनो, ही होती नवीन अपडेट. तुम्हाला व्हिडिओ मधून माहिती मिळाली असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. असतील कास्ट चेंज करायचे असेल, मार्क्स चुकले असतील, कन्वर्जन सर्टिफिकेट चुकलं असेल, असे सर्व चेंजेस तुम्ही या ठिकाणी करू शकता. आणि ज्यांचं मेरिट मध्ये नावच नाही, ज्यांचं फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव नाहीये, डॉक्युमेंट रिजेक्ट झालेले आहेत, ऑप्शन फॉर्म ज्यांनी भरला नाही, असे विद्यार्थी सध्या त्यांचा फॉर्म एडिट करू शकतात आणि त्यांचं ऍप्लिकेशन कन्फर्म करून घेऊ शकतात. तर मित्रांनो, ही होती नवीन अपडेट. तुम्हाला व्हिडिओ मधून माहिती मिळाली असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.